हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अप्सरा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 10 मेला. आता ह्यांच्या स्वप्नातली अप्सरा नेमकी कशी आहे मला जाणून घ्यायचं आहे आणि चित्रपट नेमका काय आहे हे सुद्धा माहिती करून घेऊया. टीम अप्सरा आज आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. बरं, नावच कमाल आहे तुमच्या चित्रपटाचं, अप्सरा. आता कोणाच्या नजरेतली अप्सरा कशी आहे हाच प्रयत्न आहे जाणून घ्यायचा. सगळ्यात पहिलाच प्रश्न, कसे आहात? एकदम झकास. कसे आहेत विठ्ठल सर? मस्त, मजेत, छान. बरं, सुयश, मोठी माणसं बऱ्याच महिन्यांनंतर इकडे आली आहेत, तर त्यांना विचारूयात काय कसं चाललंय. ऑल गुड? ओके मध्ये फाईन. ओके मध्ये फाईन. कमाल. खरंच ही माझी लाईन होती. ह्याने चोरली आहे का ती? ओके मध्ये फाईन. येस. अक्षता? खूप 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 भारी होत आम्ही सगळे, है ना? ओ मज्जा करतोय आम्ही सगळे. आणि प्रमोशन सुरू झालंय 10 तारखेला, म्हणजे आता येतोच आहे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. सो चंद्रकांत सर, तुमच्यापासूनच सुरुवात करते. कधी नेमकी सुरुवात झाली अप्सरा या चित्रपटाची? आणि सोपं नाव आहे, लक्षात राहणारं नाव आहे. आपल्या चित्रपटाचं नाव अप्सराच असावं, हे कसं क्लिक झालंय? नेमकं काय आहे त्यामागे स्टोरी? गोष्ट अप्सरेची होती म्हणून चित्रपटाचं नाव ही अप्सरा. आणि त्या अप्सरेसाठी भयंकर स्ट्रगल झाला ते नाव शोधण्यासाठी. कारण नाव एका मुलीची गोष्ट असल्याने ते नाव बरेच होते. माझे ही फिल्म ॲक्च्युली 2010 साली मी गोष्ट माझ्या डोक्यात होती, तर ती मी बऱ्याच लोकांना आधी नरेट केलेली, परंतु ती खूप एक्सपेन्सिव्ह होती आणि खूप बजेट जास्त असल्यामुळे ती काय त्यावेळेस होत नाही आली. तिचं आधी नाव प्रेमबंध होतं, नंतर तिचं मैना झालं, त्याच्यानंतर तिचं मैना या, आणि त्याच्यानंतर तिची अप्सरा झाली. ही तिची जर्नी आहे, पण गोष्ट तीच आहे, फक्त वेळेनुसार ती बदलत गेलेली आहे. आणि अप्सरा नाव हे लकीली जिथे गोष्ट पास झाली निर्मात्यांकडनं की गोष्ट आवडली, आपण करूया चित्रपट, आणि त्याच वेळेस मला दुसऱ्या दिवशी सकाळी मी सिद्धिविनायक मंदिरात गेलो आणि महामंडळामध्ये मला ते टायटल मैना म्हणून रजिस्ट्रेशन करायचं होतं. पण त्यावेळेस मला ॲन मुमेंटमध्ये ती सुचली आणि मी माझ्या मित्राला कॉल केला. त्याचं नाव मंगेश कांगणे, ज्याने याचं संगीत केलं. सगळ्यात पहिला त्याचा राय घेतला की आपण याचं जर नाव अप्सरा ठेवला तर काय होईल. तर त्याने 1 मिनिटात हो म्हणाला की खूप कॅची नाव आहे आणि तुम्हाला ॲन मुमेंटमध्ये आत्ता रजिस्ट्रेशन न होता तुम्ही मला सांगताय, तर नक्की हे आवडेल लोकांना आणि आपण ठेवूया, कारण गोष्ट आहे ती आणि त्या कॅरेक्टरला ते सपोर्ट करते खूप नाव, म्हणून अप्सरा. हां, पण मी हे सांगणार नाही ती नक्की अप्सरा कोण आहे. मला ॲक्च्युली प्रश्न पडला आहे दोघींकडे बघून की ही अप्सरा कोण असणार आहे. पण सुयश, आता मी टीजरमध्ये बघितलं तर काय बाबा स्केच वगैरे काढणं, चित्रकार असं झालं माझं. बरं, ते म्हणजे ना एक म्हणतो ना कला आहे ती, आणि ते स्ट्रोक्समध्ये पण आर्ट पाहिजे. आणि मी जे टीजरमध्ये बघितलं ना ते जरा तू छान केलं आहेस. काय तुझा काय एक्सपिरियन्स आहे जे तुला सांगितलं की हा असं असं असणार आहे? काय सगळ्यात पहिले कसलं टेन्शन होतं? मला खरं तर टेन्शन नव्हतं, कारण आय डू पेंट आणि पेंट मी करत असल्यामुळे मला उलट जास्त मजा आली की अरे मला ओके घरचंच काम तिकडे करायचं आहे. त्याचे पैसेही मिळणार आणि सिनेमातलं पात्र माझं सिद्धू नावाचं आहे. ते पात्र ही कविता करतं, मी पण थोड्याफार माझ्यापुरत्याच कविता करतो. सो मला असं खरं तर फार काही ताण नव्हता की आता मला काहीतरी जागतिकच करायचं आहे वगैरे. प्रेशर जरूर होतं प्रमुख भूमिकेचं, कारण कमर्शियल सिनेमा प्रमुख भूमिकेत करणं जरा तसं टास्कच आहे, कारण सगळ्याच बाजू आल्या पाहिजेत आणि सगळ्याच जमल्या पाहिजेत. त्यामुळे त्याचा ताण जरूरच होता. पण सोबत इतके सगळे चांगले कलाकार होते, विठ्ठल सर होते, त्यामुळे विठ्ठल सरांशी छानच मैत्री वाटतं. शशांक शेंडेंनी माझ्या वडिलांचा रोल केलाय. सो ती पण मी त्यांच्याबरोबर काम केलं नव्हतं आधी कधी, पण थोडीशी मैत्री होती आमची. आणि मग थोडं प्री वर्क करताना जे बॉन्डिंग झालं त्याच्यामधून फारच मजा आली आणि मग सेटवर फार त्रास झाला नाही. क्या बात. पण मुलींसाठी म्हणजे अप्सरा ही एक छान कॉम्प्लिमेंट आहे. जेव्हा तुम्ही ऐकलं चित्रपटाबद्दल, काय पहिले सगळ्यात जास्त काय क्लिक झालं तुम्हाला मयुरी? जेव्हा मी सरांना भेटले, आमचे डिरेक्टर सर, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुला कविता करायच्यात. पण त्यात असं होतं की नंतर मला कविता करायच्याच नव्हत्या. मी त्या टेन्शनमध्ये की मी कधी कविता केल्याच नाही आहे आणि हे कॅरेक्टर कविता करते.
नंतर हळूहळू कळालं की कविता नाही आहे, ते फक्त सुयश करणार आहे. तिथे मी रिलॅक्स झाले की चल ठीक आहे, कविता नाही आहे, मला कविता नाही करायच्या. माझं ह्या चित्रपटामध्ये परिणितीचं कॅरेक्टर आहे. नाजूक आहे, खूप प्रेमळ आहे, सगळ्यांची खूप रिस्पेक्ट करते आणि फ्रेंड्स सगळ्यांना घेऊन चालणारी आहे. वडिलांवर खूप प्रेम करते. विजय निकम सर म्हणजे त्यांनी माझ्या वडिलांचा रोल केला आहे. सो त्यांच्यासोबत काम करताना पहिल्यांदा थोडी भीती होतीच, पण मज्जाही तितकीच आली. सरांनी खूप छान सांभाळून घेतलं. एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप चांगला होता माझा. विठ्ठल, काय आवडलं सगळ्यात जास्त स्क्रिप्टबद्दल? नुकताच तुमचा सिनेमा रिलीज झाला, एक वेगळी भूमिका, आता एक वेगळी भूमिका घेऊन तुम्ही येत आहे. काय सगळ्यात जास्त क्लिक झालं स्क्रिप्टबद्दल? मला माझा विचार दिग्दर्शक आणि रायटरनी ज्या पद्धतीनं हा एक कॅरेक्टर विठ्ठल करू शकतो हा विश्वास ठेवला, हे माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे चंद्रकांत सर आहेत आणि मला वाटतं की नामदेव मुरकुटे, त्यांचा मला पहिल्यांदा फोन आला होता की असं एक फिल्म करतो आहे आम्ही, तर ऑडिशन देशील का? म्हणलं हो देईल की. म्हणलं ऑडिशनला काय प्रॉब्लेम आहे? तर ते म्हणले नाही, आम्हाला तुझा अभिनय नाही बघायचा आहे, तुझी भाषा बघायची त्या कॅरेक्टरची कशी होईल. आणि आत्ता मी ट्रेलरमध्ये बघतोय ते की त्यांना काय अपेक्षित होतं ते मिळलेलं आहे त्या ट्रेलरमध्ये. म्हणजे ती भाषा माझी नाहीच आहे. म्हणजे भाषा म्हणण्यापेक्षा तो टोन जो आहे तो टोन माझा नाहीच आहे, तो असा वेगळ्याच काही कॅरेक्टरचा आहे. आणि तो मला पकडता आला डिरेक्टर आणि रायटर यांच्या मदतीनं आणि को ॲक्टरच्या. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं या फिल्ममध्ये. एक निगेटिव्ह कॅरेक्टर करतो आहे, जे की आता बघूया डिरेक्टर सरांनी घेतलंय करून. आणि म्हणजे मार लागला आम्हाला तरी पण म्हणजे नाही चांगलं दिसतंय, तुम्ही करा. आम्ही म्हणतो की सर जरा पाय दुखतोय, अरे पण तिथं दिसतंय किती छान, ओके ठीक आहे करूया. असं एवढं इंटरेस्टिंगली झालेलं आहे ते पात्र. मला करायला तर मिळालेलं आहे. आता 10 मेला चित्रपट रिलीज आहे थिएटरमध्ये, त्यावेळेस ऑडियन्स ठरवलंच की मी कितपत योग्य ठरलेलो आहे त्या पात्रासाठी. पण आमच्या यूट्यूब त्याच्या कमेंट खाली ज्या मिळतात त्या पॉझिटिव्हली आहेत, त्यामुळं आम्ही म्हणू शकतो की चांगला करायचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणू शकतो. अक्षता? ऑनेस्टली ना, सरांनी ऑडिशनसाठी मला बोलवलं होतं. मला विशाल पाटील म्हणून एक मित्र आहे माझा, ज्याने काम केलं या फिल्ममध्ये. तर त्याने मला सांगितलं की एक ऑडिशन आहे अक्षता, तू येशील का? म्हटलं हां ठीक आहे चालेल. ठाण्यात असं आहे. आणि मी तिथे फर्स्ट टाईम सरांना भेटले. आता ऑफिसला पोचायचं 15 मिनटाच्या अंतरावरती आहे मी, आणि माझ्याकडे एक व्हिडिओ येतो जो राणी मुखर्जीचा बंटी बबलीमधला एक व्हिडिओ आहे, एक पॅच. आणि मला ते म्हणाले की तू करून ये. माझा पहिला प्रश्न होता, आपण हिंदी मराठी काय कोणती फिल्म करतोय? कारण तो हिंदीचा पॅच आहे. नाही आपण मराठीच करतोय, तू करून ये हे. म्हटलं ठीक आहे. सो ते मी ते ट्रान्सलेट केलं, ती 15 मिनटात सगळं पाठांतर वगैरे झालं आणि मी तिथे जाऊन ते ऑडिशन दिलं. मला स्टोरी काहीच माहीत नव्हती, मला फक्त ते कॅरेक्टर माहीत होतं. आणि त्या कॅरेक्टरवरती डे 1पासनं मला ते इतकं आवडलं होतं, कारण याआधी ना एक चुलबुलं कॅरेक्टर मी सतत प्ले करते. म्हणजे झाले त्याच्या आधीची पात्रं पण मी जी केली आहेत ती चुलबुई होती, पण ह्या पात्राला ज्या शेड्स त्यांनी मला दिल्या ना खेळायला, मग त्यात अगेन टोनॅलिटी आली, त्यात भाषा आली, त्यात तिचा एक वेगळा सेन्स आला. सो ते मला फार आवडत गेलं. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही वर्कशॉप्सला भेटलो किंवा रीडिंग्सना भेटलो, त्याच्यानंतर जी स्टोरी खुलत गेली ना, ती इतकी भन्नाट होती अगं की आय कुड जस्ट नॉट से नो. म्हटलं मला हे करायचं आहे. आणि आय होप सर मी न्याय दिला असेल त्या पात्राला. मी रिंकूची भूमिका साकारते यात. रिंकू ही अशीच एक छोट्याशा वस्तीत, जनता वसाहतीत राहणारी एक पोरगी आहे. आणि फार काही भली मोठी स्वप्न नाही आहेत तिची. तिने तिच्या लेवलवरती तिचे गोल्स अचीव केलेले आहेत. ती इंस्टाग्रामवरती रील्स बनवते, ती अशी फेमस आहे आणि फुल या झटांग पोरगी आहे. आणि जितकी ती डॅशिंग आहे ना, जितकी ती म्हणजे ती अरेला कार्य करतच नाही अगं, ती डायरेक्ट हात सोडते. हे चुकीचं आहे ना, चूक तर चूक, ती अन्याय सहनच करत नाही. पण ती तितकीच हळवी आहे, तितकीच ती इमोशनल आहे आणि तशी तिची एक वेगळी जर्नी आहे. आणि हे मला खूप आवडलं त्या फिल्ममधलं. पण जसं आता सगळेजण सांगतात त्यांच्या कॅरेक्टरबद्दल, सर असं असतं ना की तो कलाकार तुम्ही जी भूमिका लिहिली आहे त्या साच्यात बसणं फार गरजेचं असतं. आणि लाईक ही सेड की तो आहेच पेंटर, तो घरीही करतो, तो कविताही करतो आणि तो आता त्या चित्रपटात करतोय. सो प्रत्येकजण हे कलाकार त्या गोष्टीला ॲप्ट आहेत. यामागे काय तुमचे विचार होते? हे कसे निवडले गेले हिरे? खरं बोललं तर मी सिनेमा जेव्हा गोष्ट लिहायला घेतो तर पात्रनं मला क्लिअर असतात सगळे की नाही माझं कॅरेक्टरनं सिद्धू जर असेल आणि तो इतका गोष्ट लिहिल्याच्या नंतर की बाबा तो इतका
ह्याच्यात त्याचं एवढं कॉन्ट्रिब्युशन असेल किंवा तो त्याचं कॅरेक्टर एवढं डेपपर्यंत जाणार असेल. तर आत्ताही ह्या सिनेमामध्ये मी जसं आत्ता विठ्ठल सांगत होता किंवा सुयश सांगत होता, तर विठ्ठललाही मी खूप पाहिलं होतं आधीपासून. आणि विठ्ठलमधलं ते विठ्ठलची जी डोळ्यांनी बोलण्याची जी भाषा आहे त्याच्यावरती फार मी थोडा अभ्यास केला होता की मी माझं जे पात्र आहे भैयासाहेब हे मला विठ्ठलमध्ये दिसत आहे. तर खूप मुलं आली. नामदेव माझ्याबरोबर होते, माझे ज्यांनी माझ्याबरोबर रायटिंग केली फिल्मला, तर त्यांनीही बरीच नावं सुचवलेली, पण माझ्या डोक्यातून विठ्ठल जातच नव्हता. तसंच माझ्या डोक्यात मी डे 1 पासून क्लिअर होतो सुयश. तर सुयशला मी त्याच्या वेबसिरीजमधून किंवा त्याच्या कवितेच्या काही माझ्या फेसबुकला तो अटॅच जॉईंट होता, तर मी खूप सुयशला बघून बघून मला वाटत होतं की नाही हाच माझा सिद्धू आहे. मला एक सांगायचं की ना, मी ह्या फिल्ममधला लुक जो आहे का तो मेकअपमॅन आणि दिग्दर्शक ह्या दोघांचं फायनलाइज आहे. कारण की आय वॉज नॉट कन्व्हिन्स की मला असं वाटत होतं की क्लीन शेवमधला कसा काय असं म्हणजे आपल्याला जर बघायचं सवय लागली ना असं एक, आणि तो व्यवस्थित आता ट्रेलरमध्ये दिसतं ते तुम्हाला म्हणजे व्यवस्थित कपडे घालतोय तो आणि कुठेही काय असा काय विचित्र वागत नाही, पण तो डीपमध्ये विचित्र आहे. तो म्हणजे वरवर नाही येतो, वरवर असं वाटतं की अरे क्या बात आहे, कोणीतरी ऑफिसर आला आहे असं वाटतं, आणि ते बोलायला आणि वागायला लागला की तो असं काहीतरी विचित्र होतो. मग मला ते हा वैचारिक विकृती म्हणजे एका लेवलची, म्हणजे त्याचं एक म्हणणं आहेच आहे. तर ते मला खूप विशेष वाटलं की त्यांनी अशा साच्यामध्ये असं काहीतरी विकृती टाकली, बाहेरून बरं दिसतंय आणि आतमधून विकृत आहे असं. आणि मयुरी आणि अक्षदा ह्या दोघींचं पण असंच झालं की दोघीही ॲट अ टाईम मी दोघींना बोलवलं आणि दोघींना मी तोच व्हिडिओ शेअर केलेला. हां. आणि आल्यानंतर तिला हे बोललं की तुला कवितासुद्धा करायच्या आहेत. तर ती फार शॉक, कविता करायची आहे. तर राणी मुखर्जीचा मला व्हिडिओ पाठवला आणि तो सुद्धा मराठीत करून दाखवायचा आहे. तर दोघींनी ॲट अ टाईम ठाण्यामध्ये आमच्या ऑफिसला मला त्यांनी काय म्हणू शकतो ऑडिशन दिलं. ऑडिशन दिल्याच्या नंतर मला जे हवं होतं ते मिळालं. मी खूप हॅपी झालो. मी त्यांना काही बोललो नाही. त्या दोघीही थोड्या टेन्शनमध्ये होत्या. थोडं बाहेर गेलो, फिरलो, निर्मात्यांशी चर्चा केली, आलो. आणि मी आल्यानंतर डायरेक्टली त्यांना सांगितलं यांना चेक देऊन टाका आणि यांना सायनिंग द्या, फायनल आहेत या दोघी. सर मला का चेक नाही दिला त्यावेळेस? एवढा नाही, मला कौतुक आता केलं कळतंय. त्यांनी आणि चेकचं सांगतायत आता. मला अजून मिळालंच नाहीये. अरे ऑडिशनच्या वेळेस चेक. पण आता जसं सर एवढं कॉम्प्लिमेंट दिली तुमच्या सगळ्यांना, खरं तर डिरेक्टरकडनं ही गोष्ट येणं कलाकार म्हणून हे भारी आहे, पण कुठेतरी ना ते वर्क प्रेशर पण असतं की आता यांना आपल्यावर विश्वास आहे तर तसं त्या लेवलचं डिलिव्हर झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही रोज 4 जण सेटवर जात होतात, काय माइंडसेट होता, काय स्वतःला सांगायचं सेटवर जाताना? बरं, बाय द वे मी आत्ताच तुला सांगून ठेवते, शेवटी मी तुला कविता बोलायला लावणार आहे, तर तोही तू विचार डोक्यात ठेव. आणि आमची पाठ झाली ती. नाही एक मिनिट, सुयश इज नो व्हेरी वेल, त्याला इथे वेगळं प्रेझेंट करावं लागणार आहे. सगळीकडे झाली आहे, तो इथे ती बोलूच नाही शकत, त्याला माहिती आहे वेगळं बोलायचं इथे. खरं सांगायचं ना तर खरंच खूप जास्त प्रेशर होतं. मी आत्ता हे केलंय तर हे वाटेल ना तितकं बरं. त्यात आम्ही खूपच रिअलिस्टिक सिनेमा बनवायचा प्रयत्न केला की सिनेमात खरं तर फाईट सिक्वेन्सेस आहेत, खूप हेवी फाईट सिक्वेन्सेस आहेत, डान्स आहे, ड्रामा आहे, कॉमेडी आहे, यू नेम इट ते सिनेमात आहे. तर पॉलिटिक्स आहे खूपच मोठ्या लेवलवर. तर हे सगळं करताना ते रिअलिस्टिक ठेवायचं होतं, ते खरंही वाटलं पाहिजे. आणि त्यात माझ्यावर जबाबदारी की बाबा तू एक नायक म्हणून काम करायचंस. तर खरंच खूप प्रेशर असायचं प्रत्येक सीनला, प्रत्येक टेकला. काही शूट पाहणाऱ्या लोकांना असं वाटण्याची शक्यताही असते बऱ्याचदा, किंवा वाटतंही की हा काय प्रत्येक टेकला आरसा बघतोय आणि हे करतोय, किंवा हे आपल्या टीममेट्सला पण वाटण्याची शक्यता असते, को ॲक्टर्सना, की हा लय माज करतो. पण तो माज नसतो, माहिती आहे. तो ना त्या टेकला मी चांगला दिसावा आणि हे मला दुसऱ्या कोणीच सांगू नये. मी मिररमध्ये बघून मला मिररनी सांगावं की सुयश यू आर गोइंग टू नेल इट. तर ते खरंच कठीण होतं माझ्यासाठी तरी, पण आय ट्राईड माय बेस्ट आणि लेट्स होप फॉर द बेस्ट. मयुरी, तुम्हाला तर चेक सुद्धा मिळाला होता, तर मग जास्तच परफॉर्मन्स प्रेशर असणार. जेव्हा फर्स्ट टाइम सरांना भेटले, सरांनी मला असं सांगितलं होतं की त्यांनी खूप महिन्यांपासून खूप अप्सरा बघितल्या आहेत आणि
बऱ्यापैकी शॉर्टलिस्टेड होतं. त्यांनी फोटोही दाखवले की हा शॉर्टलिस्टेड आहे. सो मला असं वाटलं की माझा काय आता नंबर लागणार नाही, आता ऑलरेडी यांचं आहे, यांनी खूप मीटिंग्स केलेल्या आणि एका मीटिंगमध्ये कायच होणार आपलं. पण त्यानंतर सरांनी मला रात्रीच फोन केला की उद्या यायचं आहे ठाण्याला आणि असं सगळं आहे. म्हटलं ओके, पण असं काही क्लिअर नव्हतं की होणार आहे सिलेक्शन. म्हटलं मे बी नेक्स्ट मीटिंग असेल. गेले, ऑडिशन झालं आणि सर डायरेक्ट बोलले की तू आहेस अप्सरा. आणि तिथे असं होतं ना की सगळ्यांची एक एक चॉईस होती अप्सरेला घेऊन. म्हणजे काही सरांचं वेगळी चॉईस होती ह्या पात्रासाठी. ह्यांनी तिथे माझ्यासाठी स्टँड घेतला की नाही मला हीच पाहिजे. सर तिथे मला बाहेर बसवलं. काय माहीत, सरांनी अर्धा तास मीटिंग घेतली सगळ्यांसोबत. काय बोलले मला काहीच माहीत नाही. त्यांनी कन्व्हिन्स केलंच सगळ्यांना माझ्यासाठी की मला मयुरीच हवी या पात्रासाठी. सो थँक्यू सो मच सर की तुम्ही स्टँड घेतला यासाठी आणि मला हा रोल करायला मिळाला. मला ते फाईटचं प्रेशर खूप यायचं, कारण की याच्या आधी असं खूप वेळची फाईट नव्हती केलेली आणि अशी काइंड ऑफ काय आपण म्हणा रियालिटी आणि फिल्मी ह्याच्यामधलं ते होतं की ह्याला लागेल की काय. बरं आम्हाला लागायचंही, बरं याला लागलं की मी ह्याला साधारणतः 15-20 वेळेस सॉरी म्हणायचो आणि मग मला लागलं की हा 15-20 वेळेस सॉरी म्हणायला यायचा. सो त्याचंही प्रेशर होतं. आणि बाकी मग असं एवढं काही प्रेशर नाही आलं की कॅरेक्टर मिळेल का नाही. ते स्क्रिप्टमध्ये होतं, जेवढं बोलून ते करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केलेला आहे. मला एवढंच बोलायचं आहे. मला फक्त जस्ट टू ॲड ऑन, विठ्ठलचा प्रेझेन्स खरंच इतका चांगला होता ना, किंवा फॉर दॅट मॅटर सगळ्याच आमच्या को ॲक्टर्सचा. त्यामुळे खरंच ना फारसे कष्ट नाही लागले, कारण प्रत्येकाने त्याचं काम इतकं चांगलं केलं होतं ना. त्यामुळे असं इतकं ते सहज गिव्ह अँड टेक व्हायचं आणि इतकं सोपं गेलं ते. सो मजा आली खरंच. मला असं वाटतं की ते नाही हे नव्हतं की अरे ह्याचा सीन छान होतोय बरं का, जरा कट करूया वगैरे, असं काही इन्सिक्युरिटीज नव्हत्या फिल्ममध्ये एकमेकांमध्ये. हा माझा चांगला मित्र आहे किंवा सर मानत असतील तर मला माहीत नाही, मी मानतो त्यांना. मी मानतो त्याला चांगला. सर कविता शोधत व्यस्त झालेत. हो, त्याला टेन्शन आलंय त्याला. कविता आता ही वेगळी बोलायला लावणार आहे काहीतरी. जाऊ दे, तू कुठलीही ऐकव, आम्ही बेस्ट म्हणणार आहे, पण ती सगळीकडे ऐकवलेली नसली पाहिजे. येस, हो, नाहीतर पाठाच्या निम्मी मीच म्हणेन. नाही खूप आहेत, ठेवणीतल्या खूप आहेत. पण अक्षदा, आपण आता रील्सच्या जमान्यात वावरतोय. म्हणजे इंस्टाग्रामवर आपण दिवसाला किती वेळ रील्स बघण्यात घालवतो हे आपल्यालाही माहित नसतं. परफेक्ट. अशा वेळी ती करणारं कॅरेक्टर प्ले करणं कुठेतरी ते आपण असं म्हणतो ना की ओव्हर द टॉप जाऊ शकतं आणि ते त्या सटल वे मध्ये करायचं. बिकॉज आपण बघतो की काही जण खूपच छान करतात, काही जण काहीही करतात. अशात तो समतोल राखणं. हाऊ वॉज इट फॉर यू? अगं, सेटवरती जायच्या आधी ना आम्हाला कळायचं की काय सीन्स आहेत ऑफकोर्स, तर आम्ही ते प्रिपेअर होऊन जायचो. पण एकदा सेटवरती गेल्यानंतर ना खरंच ते प्रेशर असायचं, कारण कुठेतरी ना आपण जर गेलोच सुटलोच काहीतरी करताना तर काय म्हणजे ते गंडू शकतं, तो सीन गंडू शकतो. आणि मला तर माहिती, मी सरांना खूप छळायचे प्रत्येक सीन नंतर. ते कट म्हटल्यानंतर सर बरोबर आहे, सर ओके, तुम्हाला पाहिजे अजून एक टेक करायचं आहे, पटकन बोला. आणि मी छळायचे त्यांना. म्हटलं तुम्हाला राग आला तरी चालेल, पण मला हे सांगा, जर तुम्हाला कुठेही वाटत असेल ना की हे गणलंय किंवा हे अक्षता अजून थोडं खाली होऊ शकतं, बरोबर, तुम्ही मला सांगा, मी ते करीन. आणि त्याहून जास्त एक नंतर ना एक बॉन्ड होत जातो. जसं जसं आपण यू नो वॉट द ट्युनिंग्ज आर, समोरच्याला काय हवं आहे हे तुम्हाला कळायला लागतं. पण इतके सिनियर कलाकार, अगं, एकतर मेघाताई, विठ्ठलदादा, शशांक शेंडे सर वगैरे. बरं, शशांक सरांचा आणि माझा एक असा सीन आहे जो फार इमोशनल आहे. आणि त्या दरम्यान असं झालं होतं की ते इतके अनप्रिडिक्टेबल आहेत ना गं, की आम्ही रडतोय दोघं ढसाढसा आणि त्यांनी अचानक मला जवळ घेतलं आणि मी फुटले, मला इतकं रडायला आलं. पण ते प्रेशर ना मला असं वाटतं त्या दिवसापासून माझं कमी झालं, कारण मला कळायला लागलं की नाही, जर आपण कुठेही गणतोय नाही म्हणणार मी, पण कुठेही जर प्रेशर येतं हे समोरच्याला दिसल्यानंतर समोरचा कलाकारसुद्धा आपल्याला कसा सांभाळून घेतोय
हे कळल्यानंतर ना ते खूप कमी झालं. आणि देन इट वॉज व्हेरी इझी फॉर मी की म्हणजे प्रत्येक सीन केला आहे किंवा त्याच्यानंतर सरांशी येऊन आम्ही जेव्हा डिस्कस करायचो की तुम्हाला आवडलं आहे, पटलं आहे का वगैरे वगैरे, आणि त्यांनी मला असं वाटतं सगळ्यांनाच तेवढंच समजून घेतलं. पण सुयशपासून द्या उत्तर याचं. कुठली मुवमेंट होती किंवा कुठला सीन होता सुयश या चित्रपटामध्ये जो करताना एक कलाकार म्हणून आपला कस लागतो ना तसं होतं, असं काही होतं? मला असं वाटतं फाईट सिक्वेन्सच असावा आपला. नाही असं नाही. असं बिलकुलच नाही. माझ्या परीनं प्रयत्न करतो अभिनय करायचा. राजश्री मराठीसाठी एक्सक्लुझिव्ह लिस्ट आहे. विठ्ठल एवढे छान उत्तर देत असतील. वन लाइनर्स. सर कुठून शिकला ते? बोलू काय तिकडे? मला असं वाटतं फाईट सिक्वेन्सेस असं नाही की अभिनय सोपा आहे बिलकुल, असं बिलकुलच नाही. पण अगेन नाटकात किंवा सिनेमांमध्ये सिरीजमध्ये कामं करत आल्यामुळे अभिनयाच्या कुठल्या सीनमध्ये असं काही खूप बियॉन्ड काम करायचं नव्हतं. काहीतरी की चंद्रावर असल्याचा भास निर्माण कर वगैरे असं काही नव्हतं तितकं. मी ॲज आय मेन्शन्ड की रिअलिस्टिक सिनेमा असल्यामुळे खूप तुझ्या माझ्या आयुष्यात घडणाऱ्याच गोष्टी होत्या. त्यामुळे मला फक्त आतल्या त्यांच्या इमोशन्सची ढवळाढवळ करून एक बेस्ट इमोशन्स उचलून तो परफॉर्म करायचा होता. पण फाईट सिक्वेन्समध्ये प्रेशर याचं होतं की ते खरं पण वाटलं पाहिजे, ते खूप जास्त पण नाही वाटलं पाहिजे, आणि बिलिवेबल पण झालं पाहिजे. देर इज ह्यूज डिफरन्स बिटवीन बिलिवेबल आणि रिअलिस्टिक. शाहरुख खान हात असे करतात आणि त्यांचा शर्ट जळतो आणि तरीही तुम्हाला ते छानच वाटतं. ही मेक्स इट बिलिवेबल. ते रिअलिस्टिक नाही आहे. तर इथे रिअलिस्टिक करताना तुम्हाला वे आउटच नसतो की तुम्ही काहीतरी बिलिवेबल करू आपण, नाही रिअलिस्टिकच करतोय, ते रिअलच करावं लागणार आहे. सो त्या फाईट सिक्वेन्समध्ये खूपच बरं विठ्ठल होता ग समोर, तर त्याला मी मारतोय त्याला, मग ह्याच्यासाठी काहीतरी जोडा आणि मग ते आणा, मग ती ताकद आणा. मग आमच्यामध्ये बऱ्याचदा डिस्कस व्हायचं वाईल शूटिंग दॅट सीन की ह्याच्यानंतर ना हे आत्ता जे घडलं ना ह्याच्यानंतर माणूस खूप थकलेला असेल असं वाटतं. मग तो थकवा, मग त्या थकव्यातच 4 मार खा, मग ती एक कुठून तरी एक एनर्जीची उसळी येते. मग त्या एनर्जीतून, कारण असं मला एकदा झालं होतं की इतकं झाल्यानंतर ही उसळी कसं काय घेईल हे पात्र. तर मग आमच्यामध्ये डिस्कशन झालं की नाही, येईल ते जसं तुम्ही आठवणीत जाल तसं ते येत राहील. सो दॅट सीन फॉर मी, दॅट सीन वॉज डिफिकल्ट. मयुरी? माझाही आहे थोडासा सॉरी मला परत तुला एकदा मी विचारतोय तुला की तुला रोमॅन्टिक सीन करताना किती कम्फर्टेबल? मी कम्फर्टेबल एवढा नसतो. थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. ते पण एक खूप मोठं टास्क होतं. म्हणजे सवयीच आहे. नाही जितक्या विठ्ठल सर तुम्ही इथे बसा. जितका फाईट सिक्वेन्स हेवी होता, हेवी करण्यासाठी माझ्यासाठी तितकाच जास्त इंटिमेट सीन होता. कारण मी केलं नाही याच्या आधी कधीच, आणि खूप अवघड आहे ग. म्हणजे अशा मुली फक्त इंस्टाग्रामवरच बघायला मिळतात आम्हाला. त्यामुळे मी खरंच क्युरियस आहे त्याबद्दल कसं केलं. नाही खरंच खूप जास्त. नामदेव सरांची याच्यात आम्हाला फार मदत झाली होती. त्यांनी आमचे वर्कशॉप वाईल प्री सुरू असताना वर्कशॉपमध्येच आम्ही एक दिवस डोळे बांधले होते आमचे, आणि वर्कशॉपमध्येच काही नाही, फक्त स्पर्श करा एकमेकांना, हात हातात घ्या, तिच्या खांद्यावर हात ठेवा, फील करा. तेव्हाही ते म्हणाले की हां ऑन, आणि 1.5 मिनिट झाला माझा हात हल्लाच नव्हता तिच्या खांद्यावर जायला. मला असं झालं नाही सर, हा गेम आपण नको खेळूया. आणि ती पहिल्यापासून डान्स साल्सा असं करत असल्यामुळे शी वॉज व्हेरी प्रो. काय हे आणि मला असं झालं हो थांबा. सो ते खरंच अवघड होतं रे. पण अवघड गेलं म्हणून मी विचारतो. पण अगेन मला असं वाटतं की वर्कशॉप्स जे झाले आणि जे काही आमचं बॉन्डिंग तुला आत्ता पाहायला मिळतंय ना, त्या बॉन्डिंगची खूपच मदत झाली. की कोणापासून फार असं ऑकवर्ड सिच्युएशनला गेलं नाही किंवा असं बापरे आता ह्याच्याबरोबर सीन करायचा आणि हा सीन करायचा असं नव्हतं कोणीच. त्यामुळे मजा आली आणि ते सीन सोपे गेले. मयुरी?
शेवटच्या याच्यामध्ये ज्याचा फाईट सिक्वेन्स आहे त्यात मीही बऱ्यापैकी थोडी आहे त्यात. सरांसोबतच आहे माझं. तर मी थोडी घाबरली होती की कारण की असा सीन कधी दिलाच नव्हता मी. पण विठ्ठल सर एवढे कूल होते ना, म्हणजे गाडीत सीन चालू आहे, मारामारी ते सगळं गाडीत चालू आहे आमचं. तर टेक होण्याच्या आधी आम्ही मस्ती करायचो, हसायचो, म्हणजे एकदम म्हणजे चिल असं. आणि टेक म्हणजे ऑन झालं, कॅमेरा ऑन झालं की आम्ही एकदम सिरियस मूडमध्ये. ह्यांच्यामुळे खूप हेल्प मिळाली मला. ॲज अन ॲक्टर म्हणून त्यांनी खूप सांभाळून घेतलं ऑफकोर्स. आणि मी प्रत्येक वेळी याला बोलले सुद्धा की त्या सीनच्या वेळी इतका इझिली तो सीन झाला आहे ना की मला खरंच वाटत नाही की तो मी फर्स्ट सेकंड थर्ड टेकमध्ये दिलं आहे ते. सो ते एक छान होतं. आणि जसं रोमॅन्सचं हा बोलला तर इझी असं इझी नसतंच ऑफकोर्स, कारण की एक नवीन मुलगा आल्यावर थोडं कम्फर्ट झोन लागतोच आपल्याला. त्यात हा असा होता की दगड, मी हे म्हणेन हात. नाही खरंच नाही, कारण की त्याला भीती होती की हात लावू की नको. ॲज अन ॲक्टर ही सुपर्ब. बट रोमॅन्सच्या ठिकाणी तर तसा होता, बिकॉज मुली एक्सपेक्ट करतात की मुलांकडून आलं पाहिजे ना ते फर्स्ट टच, फर्स्ट फिलिंग. हल्लाच नाही, कारण की हा हल्लाच नाही. जसं त्यांनी नामदेव सरांचं सांगितलं की त्यांनी आमचं वर्कशॉपमध्ये असं काही करून घेतलं. हा तिथे स्टॅच्यू उभं राहिला, मी असं करतेय, काहीच फील होत नाही याला. म्हणून मी म्हटलं दगड. सुयशला आजवर भेटलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट असेल दगड. तिथे होता, पण जेव्हा आम्ही तो सीन केला त्यावेळी तो प्रो झालेला, म्हणजे केलं त्यांनी मस्त. पण विठ्ठल सर, पण रोमॅन्स की फाईट सिक्वेन्स काय तुमच्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल गोष्ट कोणती ठरली अप्सरामध्ये? फाईट नव्हताच तेवढं कम्फर्टेबल नाही. पण फाईट म्हणजे त्यातही मला शोधावं लागलं फाईटला. म्हणजे आमचं जे म्हणजे हा नाटकातला असल्यामुळं आणि माझंही म्हणजे सरांच्या पुढं काहीच नाही माझं नाटक, पण तरीही थोडंसं असल्यामुळं फाईटमध्ये आम्ही त्याचा हे ठरवत होतो, ग्राफ ठरवत होतो. ॲक्टिंग काय म्हणजे कितपत थकलेले असले पाहिजे, कितपत एनर्जी असली पाहिजे, किंवा हा किती वेळ झाला आहे, म्हणजे हा तिकडून जर आलेला आहे, बाहेरून माझ्याकडे आलेला आहे, तर त्याचा राग आणखी किती राहिला असेल, मला बघून काय, आणि मग माझी काय रिॲक्शन असणार आहे, ह्याचा आम्ही जरा ग्राफ काढत राहिलो. ते जरा मला थोडंसं इंटरेस्टिंग आणि थोडंसं काय पण म्हणूया आव्हानात्मक होतं माझ्यासाठी फाईटचा ग्राफ. कारण की मी फाईट केलेली नव्हती कधी, त्याचा ग्राफ असतो. कारण की मला गर्दिश फिल्ममध्ये ना जॅकी श्रॉफ सरांनी जी फाईटचा ग्राफ काढलेला आहे ना, तो मला खूप इंटरेस्टिंग वाटला होता. सो तो ग्राफ मी इकडं वापरायचा प्रयत्न केला की ह्याच्याबरोबर मदतीने की आपण हे करूया. मग एक काम करू, तू आता मला इकडे ने, मी थकलोय आता, मी गेलोय आता मी, आणि मग मी मरतोय किंवा काय आपण म्हणूया, मी जातोय पडतोय, हे झालेलं असताना मग मी परत उभा राहायचा प्रयत्न करतोय. असं आम्ही एकमेकांवर शिफ्ट करत राहिलो. सगळ्यात जास्त डिफिकल्ट किंवा कठीण मला जर तो सीन वाटला असेल, आधी वाटत होता, नंतर मला ते फार जाणवलं नाही तेवढं. एक आमचा सीन आहे आम्हा तिघांचा, जिकडे एंटर करताना मी आणि शशांक सर आम्ही एंटर करतो आणि आम्ही मस्त फन टाकत आपलं हे ते टाळ्या बिळ्या मारत आम्ही एंटर करतो. तिथनं जर्क, तिथनं एक इमोशन जर्क, दुसरं इमोशन जर्क, तिसरं इमोशन. आणि तो अख्खा सीन ना मला अजूनही आठवतं आहे, एकदा तर तो अख्खा वन टेकमध्ये घेतला होता अख्खा सीन. आणि कारण ते इमोशन स्विच करताना आधी ते तुम्ही किती ग्रास्प करताय, किती अडॅप्ट करताय, समोरचं गिव्ह अँड टेकसुद्धा तितकंच नेसेसरी असतं. आणि मला असं वाटतं ते आधी जितकं दडपण होतं मला त्या सीनचं, कारण ऑफकोर्स शशांक सर एकतर ते आपल्यासोबत, आणि ते तर म्हणजे अगदी असंच सेम टाईमपास वगैरे चालू आहे, टेक जसं चालू होईल तसं त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं गं डायरेक्ट. म्हटलं हे कुठे आहे बटन, इथं पण कुठे आहे. सो मला असं वाटतं की तो सीन करताना केल्यानंतर फार तो इझिली आणि तो खूप सुंदर दिसलाय स्क्रीनवर. पण सर या चित्रपटामध्ये रोमॅन्स म्हणा, फाईट सिक्वेन्स, मिक्सचर आहे, आपण म्हणूया सगळा मसाला आहे या चित्रपटामध्ये. तर असं असतं ना की प्रेमाच्या अवतीभोवती असणारा पिक्चर म्हणजे एक रोमॅन्टिक सॉन्ग, एक आयटम नंबर, असे गाण्यांची कशी मेजवानी असू शकते. अप्सराच्या बाबतीमध्ये काय विचार होता म्युझिकवर? दर्शनात तसं काही ठरवून केलेलं नाही, गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती पुरती पोचली पाहिजे आपल्या ऑडियन्सपर्यंत. आणि त्यासाठी काहीतरी आवाढाव करायचं, अरे
किसी और को लेके आते हैं और इसमें डालते हैं तो लोग देखेंगे, अरे ये बनाते हैं ना तो लोग देखेंगे, फिर ना ये मसाला करेंगे, असा सिनेमा करायचाच नव्हता. इतका क्लिअर सिनेमा होता आमच्या डोक्यात. त्यामुळे हे सगळं न करता ज्या गरजेच्या आहेत, म्हणजे आत्ता आपलं जे काही आयरनी सॉन्ग आलं आहे, तर आजकाल सगळे नेते मंडळी काय करतात, त्यांच्याकडे आपल्याला कलाकार मंडळींना म्हणा किंवा एखाद्या आयटम करणाऱ्या एखाद्या लेडीला किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला बोलून एक लोकांचा एंटरटेन करण्यासाठी, म्हणजे त्यांचा करमणूक करण्यासाठी माध्यमातून ते करत असतात. तर ती जी रिअल गोष्ट आहे तीच मांडण्यासाठी आपण ते गाणं केलं. आणि ह्यात मी अजून एक करेक्शन करून सांगतो की म्युझिक करताना ही निर्माते आमच्या बरोबर होते. तर निर्मात्यांचा त्यांची पार्श्वभूमी आहे ते खानदेशातून आहेत, त्यामुळे त्यांचे कनेक्शन्स होते की सचिन कुमावत जो खानदेशचा मोठा स्टार आहे, त्याला त्यांच्या एक त्या ह्याच्यात खूप त्या 4 जिल्ह्यांमध्ये त्याची एक ऑरा आहे त्याचा, तर त्याला घेऊन आपल्याला काय करायचं हे फार चॅलेंजिंग होतं. आणि माझा मित्र मंगेश कांगणे, त्याने म्हणजे ते जे चॅलेंज होतं ना ते फार म्हणजे त्याने घेतलं, उचललं आणि ती त्याने काय म्हणू शकतो मी त्याला साक्षातमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला की 3 गाणी खानदेशमधून घ्यायची आहेत, ती पण त्यांच्या हुक लाईन, आणि मराठी पण वाटलं पाहिजे ते गाणं, आणि लोकांना ते भावलं पण पाहिजे, मराठी ऑडियन्सना ते पचलं पण पाहिजे. तर त्यामुळे आम्ही ते गाणं त्याच्यामध्ये टाकलं. ते गाणं सोडल्याच्या नंतर आपण कथेनुसार कथेला जाणारी ज्या जागा होत्या तेवढ्याच भरण्याचा प्रयत्न केला. अगदी 4 गाणी आहेत सांगायला, पण ते एक गाणं 2दा येतं आहे एवढंच आहे. आणि बाकी 2च गाणी आपल्या सिनेमामध्ये आहेत असं बघायला लागलं. 3 गाणी, सॉरी, तशी 3 गाणी आहेत आणि तिला आपण 4 गाणी बघतो. तर गाण्यांना कुठेतरी मोठा आवाडा वगैरे आणून आणि ते गाणं सिनेमावरती मारण्याचा प्रयत्न वगैरे अजिबात केलेला नाही. आम्ही एकदम क्लिअर आहोत, कथा रिअलिस्टिक वाटली पाहिजे, खरी वाटली पाहिजे, सिनेमा खरा वाटला पाहिजे आणि तो प्रेक्षकांना आपला वाटला पाहिजे. त्या गल्लीबोळ्यातल्या एका तरुणाला तो मी आहे, ती त्या तरुणीला मी आहे, किंवा त्या एरियातला तो जो पॉलिटिशियन आहे तो मी आहे. जसं मेघाचं कॅरेक्टर आहे, तर तिनेही त्या कॅरेक्टरला खूप म्हणजे वरच्या लेवलला नेऊन ठेवलं आहे. तर तिनेही ते पात्र करताना म्हणजे त्याच्यामध्ये काही कमताई सोडली नाही. त्याने खूप काही दिलं मेघाने त्या पात्रासाठी, आणि तिने ते पात्र जगली आणि ते साक्षातमध्ये उतरवलं. कुठेही खोटेपणा कुठल्याच पात्रामध्ये, माझ्या एकही पात्रामध्ये वाटत नाही. त्यामुळे सिनेमा हा खराखुरा आहे आणि प्रेक्षकांना जो हवा असलेला सिनेमा आहे तो हा आहे. आता हे प्रत्येक डिरेक्टर म्हणतो किंवा प्रत्येक निर्माता म्हणतो किंवा प्रत्येक कलाकार म्हणत असतील, पण मी खरं सांगतोय की सिनेमा हा तुमचा आहे आणि त्याला तुम्ही तुमचा बनवा. अप्सरा इज इक्वल टू काय तुझ्यासाठी? मला असं वाटतं अप्सरा खूप असतात आपल्या आयुष्यात. सो कोणतीही व्यक्ती जिच्यात माणुसकी आहे आणि तर माझ्यासाठी मला प्राणी अतिप्रचंड आवडतात आणि मी प्राणीमित्र म्हणून ॲनिमल ॲक्ट्रेस म्हणून कामही करते. सो ती प्रत्येक व्यक्ती जी त्या प्राण्यांना काहीतरी विचित्र भीषण होण्यापासून वाचवते किंवा त्यांचं पोट भरते, त्यांना तितकाच सांभाळते किंवा त्यांच्यासाठी काम करते, ती प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी अप्सरा आहे. फॅमिली माझी तीच अप्सरा आहे. म्हणजे जर जी पाहिजे आहे म्हणल्यानंतर, जर अप्सरा म्हणजे माझ्यासाठी प्रेम आहे, ते कोणाकडूनही मिळू प्रेम. पण मला असं वाटतं की फॉर मी अप्सरा इज मी दुसऱ्या गोष्टींना उगाचच म्हणू शकत नाही. अप्सरावर जितकं आपण प्रेम करतो तितकं प्रेम आपण आईकडे मी माया ह्या भावनेनं बघतो, मी प्रेमाच्या भावनेनं नाही पाहत. तर प्रेमाच्या भावनेनं मी अप्सरेकडे बघीन जेव्हा ती माझ्याकडे असेल. सो हाय गर्ल्स. सर, अप्सरा इज इक्वल टू व्हॉट? आता मी तुला खूप वेळ दिलाय कविता शोधायला सुयश, नाही तर विठ्ठल म्हणाल्याप्रमाणे तीच ऐकायला लागणार. हां सर. अप्सरा एक मनुष्य म्हणा किंवा एखादा मुलगा म्हणा किंवा एखादा एक डोक्यात ठेवलेली एक प्रतिमा आहे त्याची, आणि ती प्रत्येकाची असते. पण खरं तर आपण जेव्हा अप्सरेचा विचार करतो तर खरंच का ती आपल्या नशिबात येऊ शकते, आपल्या भाग्यात येऊ शकते, आपल्याला मिळेल का? तर ती यावी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तिने अप्सरेसारखंच राहावं आणि
आपल्याला तो अप्सरेचं जे तिच्याकडनं मिळणारं प्रेम आहे ते सातत्याने मिळत राहावं ही प्रत्येक तरुणाची प्रत्येक मानवाची इच्छा असते. पण खरंच ह्या इच्छा पूर्ण होतात का? आणि खरंच जर अप्सरा आपल्या लाईफमध्ये आली सर तर ती इथे राहू शकते का? सांगून टाका नाव डायरेक्ट, कशाला उगे तर आपली अप्सरा आपल्याबरोबर कायम राहावी यासाठी सगळ्यांनी तिच्या म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतं की आपली अप्सरा असावी तिची केअर करावी, तिला सांभाळावं, तिला खूप प्रेम द्यावं आणि तिला आपल्यापासून दूर जाऊ देऊ नये बस. आणि ती थांबली तर तिला खूप जपावं. क्या खूप मस्त. ह्या कवितेचा आता खरंच सिनेमाशी काही संबंध नाही आहे, तू म्हणालीस म्हणून ऐकवतो. मी पण हाय मंगेश सर, मी पण त्यांच्यासारखंच लिहिताना चाल लावतो. त्यामुळे अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, काजव्याच्या पाठीमंदी सूर्य झाला गोळा, काजव्याच्या पाठीमंदी सूर्य झाला गोळा, विज्ञानाच्या जागामध्ये सांब शिव भोळा, विज्ञानाच्या जागामध्ये सांब शिव भोळा, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, चार बुक पडली चार बुक कुढली, चार बुक पडली चार बुक कुढली, मानसाची मती मातूर मुळातून सडली, मानसाची मती मातूर मुळातून सडली, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, मानसाच जीन हुई राखचाच घडा, मानसाच जीन हुई राखचाच घडा, दानवाच्या दारी मातूर मोगऱ्याचा साडा, दानवाच्या दारी मातूर मोगऱ्याचा साडा, अंधाराच्या भित्ताडाला उजेडाची खिडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची चमडकी, कुंभाराच्या माथीमातूर मातीची. कमाल. आता जी विठ्ठलच्या मनात कविता आहे कधीपासून ती ऐकूया आपण. अर्धी तो म्हणणार आहे. तू बोलतोस का? अप्सरा, नेहमी स्वप्नात येतेस, सत्यात कधी अवतरशील, तुझ्या माझ्या प्रेमावर पांघरुण कधी ओढशील, तुझं अस्तित्व अमूर्त आहे त्याला मूर्त कधी करशील, चंद्राला सूर्याची सोबत कधी करशील. अप्सरा, तू एकदा समोर ये म्हणजे मला जग गवसेल. अगदी सावली खाली पहुडणारा चंद्र, धुक्याच्या वर रेंगाळणारा सूर्य, अश्रूंच्या पलीकडे दाटणारं सत्य, शहाऱ्याच्या मागे दडणारी पोकळी, स्वप्नांच्या मध्यावर भटकणारी पायवाट, भयाण शांततेत घर करणारा गोंगाट, हे सारं गवसेल पण अप्सरा तोपर्यंत, हे सारं गवसेल पण अप्सरा तोपर्यंत आभाळाला पाण्यात नको पाऊस. हे सगळं गवसेल, हे सारं गवसेल पण अप्सरा तोपर्यंत आभाळाला पाण्यात नको पाऊस. माझा शोध दुसऱ्यात नको घेऊस, पाण्याला आभाळाचा ठाव नाही आणि त्याच्या घामाला माझा गंध नाही. वाह, क्या बात. खूप मस्त. सो ही सगळी मेजवानी प्रेक्षक पाहणार आहेत 10 मेला सिनेमागृहात. अप्सरा येतोय. काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल? थिएटरपर्यंत यायचं, चित्रपट पाहायचं. सर, तुमच्या अपेक्षा भंग नाही होणार आणि तिकिटाचे पैसेही वेस्ट नाही जाणार. या आणि 10 मेला थिएटर हाऊसफुल करा, बस एवढीच विनंती. ॲज आय मेन्शन बिफोर, सिनेमात सगळं आहे आणि आपण एंटरटेनमेंट म्हणून सिनेमा पाहतो, पण एक गोष्ट सांगायची नेहमी राहते, कारण फाईट सिक्वेन्स आणि हे आपल्याला खूप लार्जर दॅन लाईफ वाटतं, पण रिलॅक्सेशन कॉमेडी ही तितकीच आहे सिनेमात, खचखचून भरलेली आहे. मयूर पवार नावाचा एक अभिनेता आहे, त्यांनी माझ्या मित्राची भूमिका केली आहे. खूपच कमाल टायमिंग आमचं दोघांचं जुळून आलं आहे आणि फार मजा केली आहे आम्ही. सो जसा मसाला आहे, जशी एक भाजी असते ना परिपूर्ण, त्याच्यामध्ये करेक्ट मीठ पडलं आहे, करेक्ट भाजी आणली गेली आहे, व्यवस्थित धुवून चोळून आम्ही खूप कष्ट करून ही भाजी बनवली आहे आणि ही अप्सरा आम्ही
आत्तापर्यंत आमची होती, 10 तारखेला ती तुमची होणार आहे, सगळ्या महाराष्ट्राची होणार आहे. सो अप्सरा बघायला नक्की जा 10 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. जसं सुयश बोललेच की सगळं आहे, रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे, फ्रेंडशिप आहे, लव्ह स्टोरी खूप सुंदर आहे, सुंदर सुंदर गाणी आहे, खूप कॅची आहेत, तुम्हाला ऐकून खूप छान वाटणार ही सगळी गाणी. सो नक्की या 10 मेला, भरभरून तुमचं प्रेम द्या, आम्हाला तुमचं प्रेम हवं आहे. सो नक्की या. थँक्यू. येस, 10 मेला चित्रपट आहे, येतो आहे. तर तुम्ही या आणि आम्ही जे काही कामं केलेत त्यातून नवीन तुम्हाला काही स्टोरी सुचत असेल लिहून तर लगेच कास्ट करा. वा, कमालीचं बॉन्डिंग, न्यू फ्रेंड्स. येस अक्षदा. ह्या सिनेमावर आमच्या डिरेक्टर सरांनी खूप वर्षांपासून काम केलं आहे आणि त्यानंतर हा चित्रपट जेव्हा आमच्याकडे आला, आम्ही वर्षभर ह्यावर काम केलं आणि तुम्ही ऐकलंच आहेत, पोरांनी घाम रक्तबिक्त गाळलं फाईट सिक्वेन्स करताना. त्यामुळे प्रत्येकानेच ती मेहनत घेतली आहे प्रत्येकाच्या पात्रावर ही फिल्म पूर्ण करण्यासाठी. आणि ही इतक्या वर्षांची मेहनत आम्ही 2.5-3 तासात एक पॅकेज बनवून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. त्यामुळे आणि प्रत्येक कलाकाराला असं वाटतच असतं की यार आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळावं. त्यामुळे हे आम्हालाही वाटतंय. सो प्लीज प्लीज 10 तारखेला जा आणि आमचा सिनेमा पहा. खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा 10 मेसाठी. थँक्यू ऑल द बेस्ट. थँक्यू.